जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. नाल्याच्या कामामुळे घर कोसळले, नुकसान भरपाईची मागणी. सार्वजनिक बांधकाम विभागाचा मनमानी कारभार. छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील घुगुसकर गॅरेज ते राधिका हॉटेल दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या नाल्याच्या कामामुळे श्री रामदासजी घुगुसकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. प्रभाग क्रमांक 7 मध्ये सुरू असलेल्या या कामात पोकलँड मशीनद्वारे नाल्यातील मातीचा उपसा करण्यात येत होता. मशीनमुळे होणारे तीव्र कंपन तसेच साईड भिंतीखालील माती काढल्याने भिंत खचली आणि काल 2 जानेवारी 2026 रोजी सकाळच्या सुमारास घुगुसकर यांचे घर कोसळले. सोबतच नाल्याच्या भिंती अतिशय जीर्ण झाल्याचे चित्रही दिसून येत असून नाल्यालगत असलेले वडाचे झाड देखील झुकले आहे. त्यामुळे हे झाड कोसळल्यास घुगुसकर यांचे उर्वरित घरासह इतरांचे घरे सुद्धा धोक्यात आहेत. त्यामुळे प्रशासन नागरिकांची जीवितहानी होतपर्यंत वाट बघणार की परिस्थितीत सुधारणा करणार, ही एक चिंतनीय बाब आहे. आपण वर्धेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ इथे राहत असता आणि इथे आपण बघतोय की तुमच्या घराच्या ज्या भिंती आहे ह्या खचल्या आहेत, नाल्यात पडल्या. नेमकं काय प्रकार घडला होता आणि कशा काय पडल्या? हे इथे आमची रवटी तशी होती, परंतु हे बांधकाम सुरू झालं त्याच्यामुळे इथे कमी झाला राहणं आणि बांधकामाचं काम झालं होतं. त्यांनी पोकलँडनी अजून खोदायचं ऑर्डर आला त्यांना. अजून खोदकाम जेव्हा झालं तेव्हा भिंतीच्या जवळून आतून ते खोदकाम सुरू झालं. त्याच्यामुळे त्या व्हायब्रेशननी ते भिंत पूर्ण पडली. पूर्ण आमचं जे घर होतं खोली, ते खोली पूर्ण पडली आणि पूर्ण खचत गेली. सर्व वर्कशॉपचं सामान होतं, इथं वर्कशॉपची रूम होती, ते सर्व वर्कशॉपचं सामान आमचं नाल्यात गेलं. नेमकं हे काम कोण करत होतं? नेमकं हे काम इथचे ठेकेदार ज्यांना दिलं आहे ठिकाणी, त्यांचं पोकलँड आलं होतं. त्या पोकलँडच्या व्हायब्रेशनमुळं ते खचलं. आता काय मागणी आहे आपली की काय याच्यात दुरुस्ती झाली पाहिजे का? हो, याच्यात म्हणजे आम्हाला हे आमचं पडलं याची नुकसान भरपाई किंवा इतकं बांधून दिलं पाहिजे. विशेष म्हणजे सदर प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाने नगर परिषदेची कुठलीच परवानगी न घेता काम सुरू करून मनमानी कारभार केलाय. त्यामुळे निष्काळजीपणे सुरू असलेले काम तात्काळ थांबवून नुकसानग्रस्त कुटुंबाला त्वरित योग्य भरपाई द्यावी, तसेच त्यांचे घर पुन्हा बांधून द्यावे, अशी मागणी प्रभाग 7च्या नगरसेविका श्वेता वरुण पाठक यांच्याद्वारे करण्यात आली आहे. तोपर्यंत कोणतेही बांधकाम करू नये, तसेच भविष्यात काम करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.